शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश. मुख्याध्यापकांसह 8 शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील सेंट अलायन्स स्कूलतर्फे सद्भावना दिवसाच्या निमित्ताने 11 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना शहरातील विविध धार्मिक स्थळांची सहल आयोजित करण्यात आली होती. मात्र या सहलीदरम्यान एका धार्मिक स्थळी प्रवेश करताना काही विद्यार्थिनींना स्कार्फ बांधण्यास भाग पाडण्यात आल्याचा आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना धार्मिक विषयक पुस्तकांचे वाटप करण्यात आल्याचं समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती पालकांना मिळताच त्यांनी संताप व्यक्त करत शाळा प्रशासनाकडे स्पष्टीकरणाची मागणी केली. विद्यार्थ्यांना न सांगता धार्मिक आचारांचे पालन करवून घेण्याचा शाळेचा हा प्रकार असल्याचा आरोप करत काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत शाळेविरोधात कारवाईची मागणी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या विषयावर शहरात वातावरण तापलं होतं. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन भुसावळचे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोले यांनी स्वतः भुसावळ शहर पोलीस ठाण्यात उपस्थित राहून सेंट अलायन्स शाळेचे मुख्याध्यापक आणि संबंधित 8 शिक्षकांविरोधात फिर्याद दाखल केली. या तक्रारीच्या आधारे भुसावळ शहर पोलिसांनी मुख्याध्यापकांसह 8 शिक्षकांवर गुन्हा नोंदवला असून शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर शाळा प्रशासनाने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसून पालक आणि स्थानिक संघटनांच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा भंग झाला का याची तपासणी आता पोलीस आणि शिक्षण विभाग करणार आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, जळगाव.